प्रणयने टोप्या घातल्या बघा. प्रणय टोप्या घालायला लागला. प्रणयने सर्वांना रिंकू काय सोड आणि याने घेतले म्हणून याने पण घेतले. येतात ना त्यांना सांगतात मग गाराणं घालतात. पालखीसमोर गाराणं घालतात मग तुझी इच्छा पूर्ण होईल. जोडे पाय पडणार, जोड्याने पाय पडणार. आणि तुझं काय? तर नमस्कार राम राम मंडळी. ठीक आहे. आता आपण कधी येईल पालखी? पालखीची वाट बघतो. काय सोडले ना इकडे सगळे मॅच बघतात. आपण मॅच बघू आता. का काय काय सोडली स्टँड त्याला माहिती नाही. स्टँड सोडली पण त्यावेळी काय करतोय आणलाय माझ्या. हो ठीक आहे ना, अजून चालू नाही झालं ना. हो अजून टाइम आहे ना. टोप्या कधी घेऊया आपण? प्रणयने टोप्या घातल्या बघा. प्रणय टोप्या घालायला लागला. प्रणयने सर्वांना रिंकू काय सोडतो नाही का? ते ना तुझ्या स्टँडला लावलं रेंज. एक नंबर गेला बाहेर. पहिलंच आहे ना. पालखी आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. सोडलाय कोणतं काय सोडलं? इकडे सगळे मॅच बघतात. काय हार्दिक पांड्याला 6 मारला. हार्दिक पांड्या मला हार्दिक पांड्या काय देव आहे का? काय काय बोल बोल. देव एकच रोहित शर्मा. हार्दिक पांड्या नाही. दुसरा 6 मारला. दोघांमध्ये काहीतरी बोलणं. एवढा सकाळपासून हा पेढे घ्यायचे करत होता. का पेढे घेतले आता खरं सांग पालखीसाठी? पुढच्या वर्षी लग्न आहे तुझं खरं कोणासोबत? ते अजून बघितलं नाही. करायचं बाकी बघायचं अजून. ब्लॉग मध्ये ना. आणि याने घेतले म्हणून याने पण घेतले. त्याच्यासाठी आणलेत बाई. अरे भाई मला तू बोलला की पालखीसाठी घ्यायचे, मला घे, मला पण घे. मग त्याची गरज आहे त्या घरातले पोरी आणतात बघ, मला लग्न नाही करत आहे. त्याचं काय वेगळंच चालू असतं. तुमच्या मनात काहीतरी वेगळं आहे म्हणून बाबा असं काय नाही. बापूच आता पालखीची वाट बघू आपण आता कधी येते. पुढच्या वर्षी याचं लग्न आहे. पुढच्या वर्षी ज्याने कॅमेरा पकडला त्याने मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा फिरव ना. कॅमेरा म्हणा हा बघा. हा राजस्थानच्या पोरग्याला एका वय वर्ष मराठी पोरगी पाहिजे. वय वर्ष 35 वय वर्ष 35 झालं काय? टाकल्यावरची केस जायला लागली. आतून तुटलेला मुलगा पाहिजे. हातून तुटलेला मुलगी. जीव लावेल आयुष्यभर जीव लावेल. पाय तुटलाय चालेल का? हे राहुल खरं तू बोल भाई. आज सकाळपासून मग बघ नाही काय असतं माहितीये का? मी तुला सांगतो बघ. मी कॅमेरा पकडतो. सांगितलंय ते करणार आहेस का? ऐक मी काय बोलतो. हा पॉडकास्ट करू आपण. पण तुझी जी इच्छा असते ना तू ती काकांना सांग. मग काका त्या जे पालखी सोबत येतात ना त्यांना सांगतात. मग गाराणं घालतात. पालखीसमोर गाराणं घालतात मग तुझी इच्छा पूर्ण होईल. बघ मी तुला सांगतो. आपण नावासकट सांगू. आम्ही 2-3 वर्ष आधी आलो होतो ना तेव्हा काकांनी सांगितलेलं त्यांना की ह्या पोरांना चांगले पगार पाणी हे होऊ दे. मग आमचे पगार पाणी चांगली आम्हाला गाड्या एवढं सगळं. तुला 8 लाख पगार पण नाही. पगाराचं सोड, त्याला पगाराचं काय नाही. त्याला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. हा तुझ्या मनातली इच्छा. पण तुला काकांना सांगावं लागेल तेव्हा काकांना सांग. सकाळपासून 3 नंदी भेटलेत त्याला. अरे ज्या म्हणजे देवस्थानाला जाईल तिथं अरे मूषक दिसला की त्याच्या कानामध्ये एक गणपतीपुळेला विचार करणार त्याने. मी तिथून पूर्ण बाहेर आलो तरी तो नंदीच्या कानात काहीतरी सांगतोय. आता प्रॉपर त्याला पण स्टोरी सांगितली. तो बोलला असेल तुला ब्लॉक केला. याला देवानी पण ब्लॉक केला असेल. चल ब्लॉकचं बटन पॉडकास्ट बनव तुझा आपण तर आताच.
याला पॉडकास्ट बनवायचा आहे, हा मला स्पॉन्सर करणार आहे. थांब जरा. जाऊ दे तू दे इथंच stand. इथंच पॉडकास्ट चालू करायचं. इथंच चालू. आला इथला वास नाही बाकीचे आहेत बाबा. थांब. नाही खालचा हा नाही लावला. चला आपण भेटू आता पालखी आल्यानंतर. माझं लेट चालतंय हा. आता काय पालखी आलेली आहे समोरच्या घरामध्ये इकडे आणि त्याच्यानंतर आपला नंबर ना. अरे निखिल तुला अजून नको रे घाबरतोयस काय? घाब अरे घाब निखिल लाजतोय. पोरी बरोबर करतात ना ब्लॉगमध्ये. ए निखिल पुढच्या वर्षी जोड्याने पालखीला येणार आहे का? आमचे ब्लॉग पोरी बघत नाही भाऊ. नाही निखिल आपला पुढच्या वर्षी जोड्याने येणार आहे का? जोडे पाय पडणार आहे. जोड्याने पाया पडणार. आणि तुझं काय तू येणार आहे त्याच्या पुढे. पेढे पेढे बघा निखिल पेढे येतील आता. आणि आपल्या या भावाचं काय त्याचं कारण काकांना बोलत ना तो दरवर्षी एकटाच येणार. मी सांगतो त्याला बघ. त्याला देवाने भरपूर दिला नाही, राहुल पण त्याला देवाचं सुख समाधान नकोय. नाही त्याला जातो ना. देवाने त्याला भरपूर दिलं पण समाधान.
गाईज आता पालखी गेलेली आहे आणि आता काय नमन करू ना, नमनची वाढवा. 35-122 आता मुश्किल आहे. किती मॅच मध्ये घुसतील आता, याचा पुढचा कार्यक्रम काय? हा तर नमन बघूया रात्री आणि मग रात्री झोपू. रात्री आता किती वाजतील? 3-4 वाजतील आता झोपायला. काहीच आता भेटू नमन बघायला, जेवतो वगैरे आता. तर काय आम्ही आता आलेलो आहे पालखी नाचवताना बघायला आणि इकडे पालखी नाचवत आहेत. आवाज येतोय की नाही काय माहिती नाही तुम्हाला. आणि पालखीच्या त्या साईडला इकडे ढोल वाजवत आहेत आणि त्या ढोलाच्या तालावरती पालखी नाचवायची. तर गाईज इथं आता पालखी नाचवण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. तुम्ही निखिलला बघितला असेल पालखी नाचवताना. कांदे सुचले. नुसता पालखी सगळ्यांनी डोक्यावरती घेतली की हा नुसता पुढे जाऊन फटाके लावून हात भाजलेले आहे. केस भाजले. एक होता माणूस आमच्याकडे पालखी उतरला पहिला जेव्हा माझ्या इथे फटाके कसे फोडावे हे पण त्याला समजत नव्हतं. आणि आता इथे नमनची तयारी चालू आहे. इकडे आता नमन चालू होईल या स्टेज वरती. इकडे तयारी चालू आहे. आणि या माणसाने लग्नाला जेवढं काय लागेल हा तेवढं सगळं सांगा. इथं ताटापासून तर सगळं. शर्टाच्या पाठीवरून फुटला रे. आपल्या बिल्डिंग कॅप काढला इथं लागला न्यायला 50,000 भाडं. भाडे घेऊन जाईल. आपल्या बिल्डिंग मध्ये निसर्ग पार्क मध्ये तू जरा हाती बोलतोय असं वाटतं. किती पण मोठं जेवण असतं सगळी भांडी. हा काय पुढचा टेबल सही. प्रणय मग भांडी इथून भाड्याने घेऊन जायची की तिथं जगन्नाथ कॅटरर्स मागूया आपण. पकडे दादाचा भाई गावालाच लग्न गावाला नाही इकडे लावायला लागेल. आता तुम्हाला नमन दाखवतो चला.